नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मेघच्या एका चुकीमुळे फोनमुळे तेजस्विनीला लागलेला आहे जय आणि शर्वरीचा सुगावा. आता मेघच उघडणार आहे शर्वरीचं सत्य. कशा प्रकारे ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की कर्जतमध्ये मेघ एका रूम मध्ये बसलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती तणाव स्पष्ट दिसत असतो. जय आणि शर्वरी टीम वर्क साठी आलेले असल्यामुळे दोघेही त्याच ठिकाणी थांबलेले असतात. अचानक मेघच्या मोबाईलची रिंग वाजते. स्क्रीनवरती नाव दिसतं तेजस्विनी. मेघचा चेहरा पाहताच त्याची घाबरगुंडी उडते. मेघ म्हणतो, अरे देवा, आता मॅडमचा फोन कसा आला असेल. तेव्हा तो काही क्षण फोनकडेच बघत राहतो. पुन्हा फोन वाजतो. मेघ नाईलाजाने फोन उचलतो. मेघ म्हणतो, हॅलो मॅडम. तेव्हा तेजस्विनी म्हणते, मेघ कुठे आहेस तू. तेव्हा मेघ म्हणतो, मी म्हणजे. तेजस्विनी म्हणते, काय म्हणजे, आवाज एवढा घाबरलेला का आहे तुझा. तेव्हा मेघ स्वतः सावरतच म्हणत असतो की मी कर्जतमध्ये आहे मॅडम. तेव्हा तेजस्विनी म्हणते, कर्जतमध्ये तू इथे कशासाठी गेलेला आहेस. तेव्हा मेघच्या कपाळावरती घामच फुटतो. मेघ म्हणतो, ते टीमवर्कचं काही काम होतं ना मॅडम, म्हणून मी आलेलो आहे. तेजस्विनी म्हणते, तुझ्यासोबत कोण कोण आहे. तेव्हा मेघ काही क्षण शांत राहतो आणि त्याच क्षणी दुसऱ्या खोलीतून जयचा आवाज येतो. जय म्हणतो, मेघ फोन कोणाचा आहे. तेव्हा मेघच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तेजस्विनीच्या कानावरती जयचा आवाज स्पष्टपणे पडत असतो. तेजस्विनी म्हणते, मेघ हा जयचा आवाज होता ना. तेव्हा मेघ घाबरून जातो. मेघ म्हणतो, नाही मॅडम, म्हणजे हो, जय सर इथेच आहेत. तेव्हा तेजस्विनी म्हणते, आहे आणि शर्वरी. तेव्हा तेजस्विनी म्हणते. मेघ आणखी गोंधळून जातो आणि मेघ म्हणतो, ती 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 पण आहे. तेव्हा तेजस्विनी म्हणते, ती पण काय. तेव्हा मेघ म्हणतो, हो, ती पण टीमवर्क साठी इथेच आलेली आहे मॅडम. तेव्हा तेजस्विनी काही क्षण गप्पच राहते आणि तिला आता खात्री पटू लागते का मेघ काहीतरी लपवत आहे. तेजस्विनी म्हणते, मेघ मला सगळं खरं खरं सांग. जय आणि शर्वरी दोघेही एकच रूम मध्ये आहेत का. तेव्हा मेघ म्हणतो, मॅडम ते ते तेव्हा तेजस्विनी म्हणते, का मला खोटं बोलू नकोस. मेघला आता काय उत्तर द्यावं हेच सुचत नसतं. तेव्हा मेघ म्हणतो, हो मॅडम, जय आणि शर्वरी दोघेही आहेत आणि इथेच आहेत. तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती राग उमटतो. तेजस्विनी म्हणते, मला जयशी बोलायचं आहे. मेघ म्हणतो, आत्ता. तेव्हा तेजस्विनी म्हणते, हो आत्ताच. तेव्हा मेघ फोन जयकडे देण्यासाठी वळतो. पण तेवढ्यातच जय म्हणतो की मेघ काय झालं. तेव्हा मेघ हळू आवाजात म्हणत असतो, तेजस्विनी मॅडमचा फोन आहे. तेव्हा जयच्या चेहऱ्यावरही एक प्रकारचा तणाव दिसून येतो. जय फोन हातामध्ये घेणारच इतक्यात मेघला एक कल्पना सुचलेली असते. मेघ म्हणतो, मॅडम जय आत्ता बाहेर गेलेले आहेत. तेव्हा नेटवर्कची पण समस्या आहे आणि मी त्यांना सांगतो तुम्हाला फोन करायला. तेव्हा तेजस्विनी म्हणते, मेघ तू मला मूर्ख समजतोयस का. मेघ गप्प बसतो आणि तेजस्विनी म्हणते, मला माहिती आहे जय इथेच आहे. तर मेघच्या चेहऱ्यावरती भीती दिसते. तेजस्विनी पुढे म्हणते, आणि मला हेही जाणून घ्यायचं आहे का शर्वरी तिथे नेमकी का आहे. तेव्हा मेघ काहीच बोलत नाही. तेजस्विनी म्हणते, मेघ तू जर मला सगळं खरं सांगितलंस ना तर मी तुला काहीही करणार नाही. पण तू खोटं बोललास ना तर सगळ्यात आधी तुझ्याकडूनच मी उत्तर घेईल. तेव्हा मेघ अडखळत बोलत असतो. तेव्हा मॅडम म्हणतात की जय शर्वरी आणि जय सर हे दोघेही फक्त कामासाठी आलेले आहेत असं मॅडम म्हणत असतो. तेव्हा तेजस्विनी म्हणते, फक्त कामासाठी. मेघ म्हणतो, हो. तेजस्विनी म्हणते, मग मला जयला भेटायला का हरकत आहे. तेव्हा मेघ म्हणतो, मॅडम तुम्ही इथे येणार आहात का. तेव्हा तेजस्विनी म्हणते, हो, आता मी स्वतः कर्जतला येत आहे. तेव्हा हे ऐकताच मेघच्या हातातून मोबाईल जवळजवळ खालीच सुटतो. मेघ म्हणतो, नाही मॅडम, तुम्ही इथे येऊ नका. तेजस्विनी म्हणते, का. तेव्हा मेघ काहीच बोलत नाही. तेजस्विनी म्हणते, मेघ आता माझा संशय आणखीनच वाढलेला आहे. तेव्हा ती फोन ठेवते. मेघ घाईघाईने जयकडे जातो आणि मेघ म्हणतो, जय सर मोठी अडचण झालेली आहे. जय म्हणतो, काय झालेलं. तेव्हा मेघ म्हणतो की तेजस्विनी मॅडमला सगळं कळलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे का तू आणि शर्वरी दोघंही इथेच आहेत. तेव्हा जय काही क्षण शांतच राहतो आणि शर्वरीच्या चेहऱ्यावरही चिंता दिसते. शर्वरी म्हणते, आता त्या इथे येणार का. तेव्हा मेघ म्हणतो, हो, आणि माझ्याकडून सत्य त्यांनी बाहेर काढणारच आहेत. तेव्हा जय म्हणतो, मेघ तू घाबरू नकोस, आपण काहीच चुकी केलेली नाही. मेघ म्हणतो, तुला माहिती आहे जय, पण मॅडमांना ते कसं समजावणार. तेवढ्यातच बाहेर गाडी थांबण्याचा आवाज येतो आणि सगळेजण दचकून जातात. मेघ खिडकीतून बाहेर पाहतो तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. मेघ म्हणतो, जय सर, जय सर. तेव्हा जय म्हणतो, काय. तेव्हा मेघ म्हणतो की तेजस्विनी मॅडम आलेल्या आहेत. जय आणि शर्वरी एकमेकांकडे पाहू लागतात. तेजस्विनी रागाने गाडीतून उतरते आणि थेट रूमच्या दिशेनेच येत असते. दरवाजावरती जोरदार टकटक होते. मेघ घाबरत दरवाजा उघडतो. समोर तेजस्विनी उभी असते. तेजस्विनी म्हणते, मेघ आता सांग,
माझ्यापासून काय लपवत होतास तू? तेव्हा मॅक म्हणतो, मॅडम मी काहीही. तेजस्विनी म्हणते, जय कुठे आहे? तेव्हा मॅक गप्प बसतो. तेजस्विनी म्हणते, मला उत्तर दे. तेव्हा मॅक शेवटी म्हणतो, आत आहेत. तेजस्विनी आत जाते आणि तिची नजर जय आणि शर्वरीवरती पडते. काही क्षण सगळीकडे शांतता उभी असते. तेव्हा तेजस्विनी जयकडे पाहते आणि तेजस्विनी म्हणते, जय मला वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तेव्हा जय म्हणतो, आई तसं काहीच नाही. तेजस्विनी म्हणते, मग शर्वरी इथे का आहे? तेव्हा जय काही बोलण्याआधीच शर्वरी म्हणते, आम्ही कामासाठी आलो आहोत काकू. तेव्हा तेजस्विनी लगेच तिच्याकडे वळते आणि म्हणते, कामासाठी? शर्वरी म्हणते, हो. तेव्हा तेजस्विनी म्हणते, मग मॅक माझ्याशी बोलताना एवढा का घाबरत होता? शर्वरी गप्पच बसते. तेजस्विनी मॅककडे वळते आणि तेजस्विनी म्हणते, मॅक तू मला खरं काय सांगितलं होतंस? तेव्हा मॅक म्हणतो, मॅडम. तेजस्विनी म्हणते, आज तूच सगळं सांगणार आहेस. जय आणि शर्वरी इथे का आले? किती दिवसांपासून इथे आहेत आणि दोघांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे? तेव्हा मॅक अस्वस्थ होतो. जय म्हणतो, का मॅकला मध्ये घेऊ नकोस आई. तेजस्विनी म्हणते, नाही जय, आज मी मॅकचंच तोंड उघडणार आहे. मॅकच्या डोळ्यासमोर जय आणि शर्वरीचा एकत्र फोटो येतो. तेजस्विनी तो फोटो पाहते आणि तेजस्विनी म्हणते, हा फोटो कधीचा आहे? तेव्हा मॅक गप्प बसतो. तेजस्विनी म्हणते, मॅक शेवटी म्हणतो, का मॅडम जय आणि शर्वरी फक्त टीमवर्कसाठी नाही आलेले आहेत, ते थोडं एन्जॉय करण्यासाठी पण आलेले आहेत. तेव्हा मॅक म्हणतो, दोघांना एकत्र वेळ घालवायचा होता म्हणून ते आलेले आहेत. तो पुढचं वाक्य बोलणारच इतक्यात जय त्याला थांबवतो. जय म्हणतो, बस झालं मॅक. तेजस्विनी जयकडे पाहते आणि तेजस्विनी म्हणते, म्हणजे माझा संशय खरा आहे तर जय. शर्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. शर्वरी म्हणते, मॅडम आम्ही काहीच चुकीचं केलेलं नाहीये. तेजस्विनी म्हणते, चूक केलेली नाही? मग माझ्यापासून सत्य का लपवलं आहे? तेव्हा जय शांतपणे म्हणतो, कारण मला माहिती होतं की तुम्ही शर्वरीला स्वीकारणार नाही. तेजस्विनी काही क्षण स्तब्ध होते. तेवढ्यातच मॅक अचानकच म्हणतो, मॅडम खरं सांगायचं ना तर जयने शर्वरीला इथे आणलं कारण तो थांबतो. तेजस्विनी म्हणते, कारण काय? तेव्हा मॅकच्या तोंडून अखेर शब्द बाहेर पडतो, कारण जयला शर्वरीवरती प्रेम आहे. सगळेच जण तिथे स्तब्ध होतात. तेजस्विनी जयकडे पाहत असते आणि जय काही बोलतच नाही. शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा होतात. तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती राग, धक्का, वेदना सगळं एकाच वेळी आपल्याला उमटलेलं दिसतं. तेजस्विनी हो आवाजात म्हणत असते, जय हे खरं आहे का? तेव्हा जय तिच्या डोळ्यामध्ये पाहू लागतो आणि काही क्षण शांतच बसतो आणि मग जय म्हणतो, हो आई हे खरं आहे. तेजस्विनी मागे सरकते पण अचानक तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच निर्धार दिसतो. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे जय, आता मला सगळं सत्य समजलेलं आहे. ती शर्वरीकडे पाहते, पण त्या नात्याला माझी संमती मिळेल असं समजू नकोस असं ती म्हणते. शर्वरीच्या चेहऱ्यावरती चिंता उमटलेली असते आणि तेजस्विनी दरवाजाकडे वळते आणि म्हणते, जय तू माझा मुलगा आहेस आणि तुला ह्या नात्यापासून दूर करण्यासाठी मला जे काही करावं लागेल ना ते मी करणार आहे. आणि ती तिथून निघून जाते. जय शर्वरीकडे पाहतो आणि शर्वरी म्हणते, जय आता काय होणार? तेव्हा जय तिच्याकडे पाहतच म्हणत असतो, आता खरी परीक्षा सुरू झालेली असेल. बाहेर जाताना तेजस्विनी मोबाईलवरती कोणासोबत जरी फोनवरती बोलत असते. तेजस्विनी म्हणते, मला जय आणि शर्वरीला कायमचं वेगळं करायचं आहे आणि त्यासाठी मला अशी चाल खेळायची आहे का जयला स्वतःहून शर्वरीपासून दूर जावं लागेल. आता ती फोनला दुसऱ्या बाजूला कोणासोबत बोलते आणि तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती रहस्यमय हसू आपल्याला उमटलेलं दिसत आहे. तेजस्विनीचा नवा डाव सुरू होतो आणि पुढच्या भागात जय शर्वरीच्या नात्यावरती येणारं मोठं संकट सुद्धा. तर आपल्याला हे संकट कशा प्रकारे आणणार आहे तेजस्विनी ते पुढच्या भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.